तीन भुवन में सार वीतराग विज्ञानतां शिवस्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिके। जय बोलो परम पूज्य वीर सागर मुनि महाराज की जय। सहावी ढाल षटकाय जीवन हनन ते सबदरव विधि साटरी रागादि भाव निवारते हिंसान भावित अवतरी जिनके नलेश मृषान जल मृणहु बिनादि योग है 8 सहस विधशीलधर चित ब्रह्म में नितरमी रहे। पुढचं घ्यायचं आज दुसरं। अंतर चतुर्दश भेद बाहिर संगदश धाते टले परमादतची चौकर मही लखी समितीर्याते चले जग सुहित कर सब अहित हर श्रुति सुखद सब संशय हरे ब्रह्मरोग हर जिनके वचन मुख चंद्र ते अमृत झरे। काय चाललंय इथं वर्णन? मला इकडं सांगायचंय प्रज्वल, तू इकडं बस किंवा असं सरका दोघं पण। सवाडालीमध्ये महाव्रतींचं सकल चारित्र्याचं वर्णन करत आहेत। सकल चारित्र्याचं स्वरूप कसं असतं? जे मुनिराज आहेत मामा, त्यांना किती गुण असतात? साधू परमेश्वरींचे किती गुण? 28 मूलगुण। मग त्या 28 मूलगुणामध्ये काय काय गर्भित होतं ते सगळं पहिल्यांदा सांगणार। काय काय असतं? 5 महाव्रत आता सुरू केली ती 5 महाव्रतांचं वर्णन, त्याच्यानंतर समिती वगैरे सांगणार। तर 5 महाव्रतांमध्ये पहिलं घेतलं होतं अहिंसा महाव्रत, ज्याच्यामध्ये द्रव्य आणि भाव हिंसा दोन्हींचा त्यांना सर्वथा त्याग असतो। पुढं म्हणजे भाव हिंसा म्हणजे काय म्हणलं होतं? रागादी भावांची उत्पत्ती हीच भाव हिंसा आहे। म्हणजे विचार करा, मुनिराजांची परिणती अशी असते की कोणाच्याही विषयी त्यांना राग नाही किंवा द्वेष नाही। जिथं झाला तिथं हिंसा झाली, ती मुनींनीच पाळायची असती का? भाव अहिंसा आपण आपल्याला चालत नाही का? त्यांनाच असते। 28 मूलगुणामध्ये त्यांनाच पाळायचं असतं। म्हणजे नाही, व्रत असू दे नसू दे, सांगायचंय काय? भाव हिंसा आपण करतोय। द्रव्य हिंसा घडतीये, काय म्हणायचं तिथं टाळू शकत नाही, ती गोष्ट वेगळी। पण भाव हिंसा तरी ॲटलिस्ट आपण त्याच्यापासून दूर राहू शकतो। म्हणजे प्रयोजनपूर्वक आपण किंवा काय पर्पजफुली त्यापासून दूर राहावा। जितकं आपल्याला रागद्वेष कमी होणार तितकी हिंसा कमी आहे। आणि ज्या समयाला तशी रागाची द्वेषाची उत्पत्ती झाली त्या समयाला मला आश्रव बंद आहे, मला संसार वाढलाय, दुसऱ्याच्या मुळे थोडी काय झालंय आणि दुसऱ्याला काय होणार आहे। म्हणून मला माझ्यासाठी सुखी व्हायचं असेल तर भाव हिंसा थांबवायची। म्हणून सांगितलं की द्रव्य हिंसा तर काय, आता आई आहे म्हटल्यावर मुलाला काय करणार? मारणार, हो म्हणा। मग ते मुलगा छोटा असेल, नासमज असेल, त्याच्याकडनं काही चूक झाली असेल तरी पण काय करायचं असतं भैया? रागद्वेष। म्हणजे हे समजत नाही आपल्याला की ह्याच्या निमित्तात कदाचित त्यांचे भाव दुखावले गेले तर ते तुमच्यापासून कायमचे दूर होतात परिणामातून। मग असं जर अंतर पडलं इथं तर भाव हिंसा पण झाली, द्रव्य हिंसा पण झाली। म्हणून सांगतायत काय, त्याच बाबतीत असं नाही, अनेक ठिकाणी जिथं कुठं आपण वर्कर्स असतील, काय काम करणारे कामगार असतील, त्यांच्यावर सुद्धा आपण काय असं विनाकारण क्रोध करतो, रागादी भाव करतो, तर तिथं सुद्धा ते भाव हिंसा झाली। कोणाचा घात झाला त्याच्या निमित्तात? मी कामवालीवर ओरडले, कोणाचा घात झाला? तिचं होणार नाही होणार ती आपली दगड असती माहिती का,
म्हणजे कारण 4 घरात फिरणार, 4 लोकांचे 4 शिव्या ऐकणार म्हटल्यावर ते एकदम निष्ठुर, काय म्हणायचं, कठोर झालेले असतात. त्यामुळे त्याचा फरक उलट रिबाउन्स तुमच्यावरच येते ते सगळे. म्हणजे हिला काय वाटतच नाही मी एवढं म्हणते ते, म्हणजे तुम्हीच काय झाला हो, डिस्टर्ब झाला म्हणून म्हणतायत ते. ती कशी पण रिॲक्ट करू दे, नाही करू दे, पहिल्यांदा मी स्वतःला डिस्टर्ब केल्याशिवाय तिला काय ओरडू शकत नाही. तिचं काय करायचं, तिच्यावर काय हुकूमत गाजवू शकत नाही असं. तर जिथं हे भाव झाले तिथं नियमाने हिंसा झाली. मग अशा हिंसेचा मुनींना सर्वथा त्याग असतो. द्रव्य हिंसा आणि भाव हिंसा नसतेच. पुढं दुसरं महाव्रत सांगितलं. मृषा म्हणजे खोटेपणा नाही, म्हणजे सत्य महाव्रत आहे. तिसरं अचौर्य महाव्रत, जल आणि माती सुद्धा कोणी दिल्याशिवाय ते ग्रहण करणार नाहीत, म्हणजे बाकीचं सगळं चालतंय. तेवढं पण नाही तर जल आणि माती तर किती विनामूल्य आहे, पण ते सुद्धा त्यांना कोणी दिल्याशिवाय ते ग्रहण करणार नाही. त्यामुळे अन्य गोष्टींचं तर काय तिथं बातच नाही. आणि चौथं सांगितलं ब्रह्मचर्य महाव्रत. मग त्याच्यामध्ये सगळ्या प्रकाराने स्वतःच्या ब्रह्मस्वरूपामध्ये स्थित राहण्यासाठी त्यांचे सर्व प्रयत्न असतात. कुठल्याही रीतीने चंचलता न येऊ. मागं सांगितलं होतं ना, ते कोण होते, 2 जण एका नदीच्या काठी येऊन चाललेले, 2 साधूचे 2 भक्त होते, असं तपस्वी साधूंचे. आणि त्यांना दिसलं की एक स्त्री पडली आहे पाण्यात आणि ती ओरडतीये मदतीसाठी म्हणून. काय झालं, त्या दोघांमधला एक जण तिच्याकडे बघितला आणि मागं सरकला, दुसरा आहे तो पाण्यात उडी टाकतो आणि तिला उचलून घेऊन आला, आपल्या पाठीवर ठेवून त्या काठावर आणून सोडलं तिला. आता ते पहिला होतं ते तिला बघतंय, त्याला बघतंय, परत स्वतःला बघतंय, आणि असं करत करत दोघांचं म्यूट जाऊन पोचले आश्रममध्ये. आणि आश्रमात गेल्यावर पहिला जाऊन त्यांनी गुरूंना सांगितलं की, काय सांगितलं, म्हणले त्या कसला ब्रह्मचारी तो. त्यांनी त्या स्त्रीला शिवला, तिला पाठीवर घेतलं, त्या तरुणीला. म्हणल्यावर म्हणले किती मोठं पाप केलं त्यांनी. मग तो विचारतो कुठली स्त्री, कोण, ज्यांनी घेतलं होतं का, असं त्याला माहीत नाही का, शॉर्ट टर्म मेमरी लॉस. तो म्हणला मी तिला तिथंच सोडलं आणि तू इथंपर्यंत आणलंयस. म्हणजे स्पर्श नव्हता डोक्यात, विचारात, ज्ञानात, पण ह्यांनी काय केलं, न स्पर्श करता सुद्धा असे परिणाम असतात. म्हणजे सांगतात की इतकं तुम्ही अलिप्त राहू शकता का. भलेही समोर असेल स्त्री कोणी तरी सुद्धा तिच्याबद्दल असे परिणाम उत्पन्न होत नाहीत. त्या मुनींची पूर्वाश्रमीची स्त्री असेल तरी त्यांच्याविषयी सुद्धा इतकी विरक्ती त्यांना. म्हणजे सांगताय अन्य परस्त्री तर लांबच राहिलं, पण जिच्याबद्दल कधी आपण पत्नी हा भाव ठेवला होता ती सुद्धा आजकाल फक्त जीव दिसतीये त्यांना. त्यामुळे तिथं ब्रह्मचर्याचं उत्कृष्ट पालन त्यांच्याकडून होतं. आता दुसऱ्या डोह्यामध्ये सांगतायत की परिग्रहाचे किती भेद आहेत. अंतरंग 14 आणि बहिरंग 10 प्रकारच्या परिग्रहांचा ज्यांना सर्वथा त्याग असतो असे ते अपरिग्रह महाव्रती मुनिराज. सांगा कुठले कुठले परिग्रह माहिती आहेत की आता सगळे. अंतरंग परिग्रह किती, 14 आणि बहिरंग सांग संयम. कुठले कुठले आहेत तुझ्याजवळ. 24, 48 किती जास्त करायचं आपण. अंतरंग परिग्रह मध्ये 4 कषाय, 1 मिथ्यात्व, 9 कषाय. कुठले तर माहिती आहेत सगळ्यांना. 9 कषाय कुठले मामा. 9 कषाय कुठले कुठले. हास्य, भय, स्त्रीवेद, पुरुषवेद आणि नपुंसकवेद. तर हे 14 प्रकारचे अंतरंग परिग्रह झाले. का म्हणायचं याला अंतरंग परिग्रह. असू दे की मग परिग्रह का म्हणायचं त्याला. का म्हणायचं अजून अजून का परिग्रह का म्हणायचं त्याला.
राईट, स्वभाव नाही म्हणून त्याला बाह्य आहे ना ते घेतलेलं, काय म्हणायचं, आगंतुक आहे ते, म्हणजे येणार आणि जाणार अशी आहे ती वस्तू माझी नाही आहे, म्हणजेच परिग्रह आहे ते. माझं आहे ते कधी जाणार नाही, माझ्यापासून भिन्न होणार नाही आहे, म्हणून मेरा सो जावे नाही, जावे सो जावेचं जावेला माझं मला, जावे सो मेरा नाही, मेरा सो जावे नाही. तर म्हणून म्हटलं ह्याला परिग्रह का म्हणायचं, तर जर हे नसतं परिग्रह तर सिद्धांमध्ये पण दिसायला पाहिजे. जर सिद्धांच्या ठिकाणी जे नाही ते माझा स्वभाव नाही, म्हणजे जे स्वभाव नाही ते पर आहे, पर आहे म्हणजे परिग्रह आहे. म्हणून सांगितलं हे सगळे भाव सुद्धा आपल्याला आश्रय करण्यायोग्य नाही, ते माझे नाही, त्याच्यामध्ये आपल्याला इष्टानिष्ट भाव नको. काय माझा क्रोध किती भयंकर आहे तुला माहित नाही, नाहीतर मिथ्यात्व म्हणजे मी किती मोठा श्रीमंत आहे, काय पण जे परिग्रहाच्या विषयी केलेले चुकीचे भाव आहेत ते सगळे, त्याच्याविषयी मान कशा आहे, लोभ कशा आहे, हे सगळे कशा आहे म्हणजे नो कशा आहे म्हणजे परिग्रह झाला. बहिरंग परिग्रह माहिती आहे सगळं, आता तुम्हाला काय समजून घ्या. घरदार, काय तुमचं परिवार, क्षेत्र, वास्तू, धन धान्य, दासी दास कुप्य वगैरे हे सगळं बहिरंग परिग्रह. 10 प्रकार असतात बरं का, मी काय 10 नाही लिहिणार. तर हे सगळे 10 प्रकारचे परिग्रह, तिथं तर नियमाने मुनींना त्याग असतोच त्याचा. म्हणजे आता जे अन्य तपस्वी असतात, मुनिराज नाही, दिगंबर मुनिराज नाही, अन्य जे कोणी तपस्वी असतात त्यांच्याजवळ ह्याच्यातले किती परिग्रह असतात? विचारात ना काय काय धरून बसले. बरं, हे सगळं सोडले त्यांनी, सांग मला. एक मिथ्यात्व आहे ना, 24 परिग्रह सगळे आहेत. मग तुम्ही ठेवा नाही तर नाही ठेवा. म्हणजे इथं बाहेर फक्त तुम्हाला कपडे दिसतील, त्यांच्याजवळ दासदासी नाहीत, घर नाही, धन नाही, सोनं चांदी नाही, पण मिथ्यात्व आहे म्हणजे त्याच्याबरोबर सगळं आलंच. म्हणून एक एवढं आहे ना, याला जिंकायचंय. कसं जिंकायचं? त्याच्यासाठी ध्यान, त्याच्यासाठी आत्मानुभव, त्याच्यासाठी मिथ्यात्वाला कसं मोडायचं का मामा? मिथ्यात्वाला कसं मोडायचं? त्याची शक्ती खूप जास्त आहे. त्याला तोडायचं तर मी शुद्धात्मा आहे हे जाणलं तर मिथ्यात्व नष्ट झालं त्या समयात. आणि मग हे सगळे बहिरंग परिग्रह वगैरे भलेही सम्यक दृष्टी जीवाकडे सगळं आहे तरी सुद्धा काही नाही आहे. असं सांगितलं समयसारमध्ये, निर्जराधिकारामध्ये, की सगळ्याचा भोग घेतो, सचित्त अचित्त सगळ्या वस्तूंचा भोग घेतो ज्ञानी, पण तरी सुद्धा अबंधक आहे. आणि तेच मिथ्या दृष्टी सगळं त्याग करून तिथं जंगलात बसेल, जाऊन दिगंबर मुनी होईल. पण जर तो द्रव्यलिंगी असेल तर सगळ्याचा बंध चालू आहे, न भोगता सुद्धा. म्हणून सांगते परिग्रह कुठं आहे हो? ज्ञानात आहे पहिल्यांदा. बहिरंगात ठेवतोय शरीराच्या जवळ ती गोष्ट तर नंतर झाली, पण ज्ञानामध्ये परिग्रहाला धरलेला असेल तर तो नियमाने दुःखीच आहे, परिग्रहीच आहे. म्हणून सांगितलं काय अर्थ लावा पहिल्या ओळीचं. अंतर चतुर्दश भेद बाहिर संग दशधा तले, म्हणजे 10 प्रकारचा परिग्रह ज्यांच्याद्वारे टळला, म्हणजे सोडला म्हणणं पण चुकलं म्हणजे म्हणायला नकोय तसं. सोडला म्हणायचं नाही, सुटलं. सोडला म्हणलं तर द्रव्यलिंगाला पण प्राप्त होईल. काय, समजा एक मुनी होते, म्हणजे एक मनुष्य होते, आणि काय झालं, त्यांना कर्जबाजारी झाले होते ते, आणि काय धन नाही, कितीही प्रयत्न केला तरी यश मिळेना. मामी किती धंदा बदलला, गाव बदललं, लोक बदलली, काय व्यवसाय बदलला, तरी सुद्धा काय त्याला यश येईना, आणि त्याचं कर्ज वाढतच चाललं होतं. म्हटल्यावर ते चुकून काहीतरी ते मरायचा विचार आला त्याला, आणि ते निघाला जंगलात. जंगलात का जायचं असतं मरायला? गेले आता ते माहीत नाही. तर जंगलात मिळाले साधू, आणि मग साधूंनी उपदेश दिला, आणि ते ऐकल्यावर त्याला परिणाम बदलले. असं होत असतं संयम. तर म्हणून आमच्या जंगलात येत जा म्हणून सांगतो तुला, तू येत नाही. तर ते परिणाम बदलले आणि त्यांनी दीक्षा घेतली. दीक्षा भावलिंगत्व प्रगट झालं बरं का. ज्ञानपूर्वक दीक्षा घेतली, आणि असं नाही की
कर्ज होतं म्हणून ते टाळण्यासाठी त्यापासून वाचण्यासाठी दीक्षा घेतली असं नाही. झालं तिथं तर संयोग असा झाला की मुनींचं सानिध्य मिळालं, उपदेश ऐकला आणि वैराग्य झालं आणि दीक्षा घेतली. मागचं सगळं सपाट. म्हणजे काय आता सांग, बरोबर आहे का चुकीचं आहे हे करणं? आता ते कर्जबाजारी काय करणार सांग? हो की, पण आता तुम्ही असं केला समजा आणि मग सगळीच लोक असं केल्यावर पैसे देणार का कोण तिथं कोणाला मदत करायला? मग बरोबर आहे का चुकीचं आहे? विचार करते बिझनेसमॅन. म्हणजे तिथं मुनी पहिला परीक्षण करूनच दीक्षा देणार, त्याच्याशिवाय नाही. जरी परिस्थिती समजली की ही अशी आहे, पण जर खरं वैराग्य असेल त्यांच्या ठिकाणी तर मागं पुढं बघणार नाही. आणि जर असल्या काही परिस्थितीला टाळण्यासाठी तुम्ही आलाय जर धर्मामध्ये तर कधी देत नसतात. आणि त्यांनी दीक्षा दिली. हा मग अहो, पण असं 4 लोक जातील ना आणि त्यांना 4 लोकांना ते दीक्षा देतील मुनी, तर ते 40 जण मागे येतील दंडुके घेऊन. म्हणजे पैसे आमचे द्या, नाही तर तुमचं राहू दे, दीक्षा लांब राहिली. म्हणजे म्हणायचंय असं टाळाटाळी करण्यासाठी धर्म नाहीये. कुठल्या तुम्हाला संकटातनं सोडवण्यासाठी धर्म नाहीये. ज्ञानपूर्वक करा तर संकट संपणार आहेत नियमाने. आणि त्याची दीक्षा झाल्यावर ते बसले होते ध्यानस्थ एका जंगलात झाडाखाली. आणि नेमकं काय झालं, ज्याच्याकडनं कर्ज घेतलं होतं ना, असं संयोग असतो, भेटत असतो संयोग, कुठून पण भेटणारच. आणि त्या जंगलातनं त्याच रस्त्याने निघाल्या तो सेठजी ज्यांच्याकडनं कर्ज घेतलं होतं. आणि हे आपलं मुनिवेशामध्ये डोळे झाकून बसलेत झाडाखाली. काय वाटणार सांग बघू? हा, ढोंग करतात. हा, बरोबर. सेठजीचे विचारच की मग तसंच की. आता तुम्हाला त्यांना थोडी माहिती आहे की तुम्ही काय करताय, तुमचं काय रूप आहे वगैरे. ते म्हणाले की हा तोच आहे आणि हे काय घेऊन बसले असलं रूप. त्याच्यासमोर जाऊन उभारले आणि हाय नाही ते सगळं त्याच्या तोंडावर ओपून टाकला. म्हणजे ओरडले त्यांच्यासमोर मुनींसमोर की हे काय नवीन रूप घेऊन बसलंय, माझं पैसे पहिल्यांदा चुकव नाही तर. मग आता ते काहीच बोलेनात मुनिराज तर. ते तर ध्यानस्थ बसले. आणि हा सगळं बडबड करून काय म्हणला, मी उद्या दुपारच्या वेळेस याच वेळी इथून जाणार आहे, तर मला तू काय पण करून पैसे द्यायला पाहिजे. माझे पैसे दे, नंतर तुझं सगळं काय करायचं ते कर. आणि तो गेला. आणि काय झालं, आता मुनी पैसे कुठून आणणार सांग? कुठला तरी सांगायचं पकडून, त्याचे पैसे द्यावं जरा कोण तर. कोण देणार? मामा पैसे देणार का? पैसे देता का म्हणलं? हो. हा, मग आता मुनी आहेत म्हटलं, सांगलेलं ऐकायला नको का? का नाही सांगणार? मग असं त्याचं वाईट करायचं असतं का? म्हणजे एकाचं चांगलं एकाचं वाईट असं केल्यावर समता कशी राहिली तुमची? किती मोठा प्रश्न आहे. मग त्या भावलिंगत्वाचा प्रभाव असा की सांगितलं तेव्हा जेव्हा तो सेठजी त्या मुनींना अपशब्द बोलत होते ना, बरोबर त्याच वेळी एक विद्याधर वरून चालले होते आणि त्यांचं विमान अडलं. जिथं मुनी असतात, जिनं प्रतिमा असते तिथून वरून जात नाही विमान. त्यांचं विमान अडलं आणि त्यांचं लक्ष गेलं खाली की हे काय चाललंय. मुनी तर ध्यानस्थ आहेत आणि इतके वितरागी दिसत आहेत आणि काय म्हणायचं आत्मध्यानात लीन आहेत आणि हा काय त्यांच्यावर असं आरोप करतोय. आणि ते बडबड करून निघून गेला ना, ते विद्याधर खाली आले आणि त्यांनी दर्शन केलं मुनींचं. दर्शन करून त्यांनी काय करायचं ते केलं काम. म्हणजे हे सांगायचंय मला की ज्याला भावलिंगत्व प्रगट झालं ना, त्याला मदत करायला देव येत आहे. आणि ते विद्याधर म्हणजे तर मनुष्यच. आणि मग त्यांनी खाली येऊन दुसऱ्या दिवशी जेव्हा तो सेठजी तिथं आला त्या टाइमला, तोपर्यंत त्यांनी रत्नांची राशी उभी केली. म्हणलं कुठं? त्या मुनींच्या समोर. मुनी तरी पण ध्यानस्थ होते बरं का. म्हणजे मुनींनी काय कोणाला सांगितलं नाही, मागितलं नाही आणि खुश पण झाले नाहीत. बरं झालं ठेवली. आणि आता ते सेठजी आल्यावर त्यातला एक रत्न म्हणजे त्याचं मोल होतं. आता रत्नांची राशी होती समोर. काय करणार सांग सेठजी? व्याजासकट सगळं घेतलं का नाही घेतलं काय सांग? त्यांना त्यांचं महिमा समजली. खरे भावलिंगी संत झालेत हे म्हणल्यावर
त्यांनी एकही घेतलं नाही, जवळचं सगळं अर्पण करून निघून गेला. असं असतं प्रभाव भावलिंगत्वाचा. म्हणून सांगते, जे अंतरंग आणि बहिरंग परिग्रहाने रहित झाले असे तेच मुनी खरे मुनी आहेत. कुठल्या तरी संकटाला टाळण्यासाठी म्हणून दीक्षा घेणं योग्य नाही, किंवा काहीतरी आपल्याला शारीरिक बाधा होती आहे, किंवा ठीक आहे बाकीचं काय मरण जवळ आलं समजलं मग तुम्ही दीक्षा घेता, बरोबर आहे का चुकीचं आहे? हो, बरोबर का चुकीचं? आता काय तुला करावं ताई? हां, ते बरोबर आहे की आता संपलं आयुष्य तर काय करायचं मग? इकडे या जवळ माझ्या समोर घेतला ना, तेवढं तरी आपलं साधलं. म्हणजे म्हणायचंय की घ्या. मामा दीक्षा कधी घ्यायची? मामा दीक्षा कधी घ्यायची? आत्ता म्हणायचं, आत्ता म्हणा बघू. मामा बोलणार रे. काय स्वरूप भैया, कधी दीक्षा घ्यायची आपल्याला? भाव तर हे करा की मला आत्ताच दीक्षा घ्यायची आहे, त्याच्याशिवाय म्हणजे भावना आत्ता केली तर कधीतरी फळ मिळेल, नाहीतर नाही. मला वेळ लागणार आहे. जाऊन काय सांगितलं? म्हणजे शेवटच्या समयाला दीक्षा घ्यायची की नाही? म्हणजे ऍटलिस्ट तुम्ही आयुष्यभरामध्ये तर जे झालं नाही ते शेवटच्या समयाला तरी ऍटलिस्ट साधू शकताय, तेव्हा तरी संस्कार केलेत असं. म्हणून सांगितलं की वैराग्याचे संस्कार तर आवश्यक आहेत. जेवढा उपयोग आपण त्या परिग्रहामध्ये त्या मोहामध्ये ठेवणार तेवढं आपल्याला संसार वाढणारच आहे. मोह वाढला म्हणजे सगळं तुमचं परिवर्तन वाढलं. म्हणून सांगतायत काय, त्या सगळ्या परिग्रहाचा त्याग कसा होईल ह्याची दृष्टी असावी. मग असं झालं, आत्ता सोलापूरला एक जण होते ज्यांचा कधी परिचय नव्हता आम्हाला, म्हणजे आता तोंड ओळख असेल एवढंच, पण कधी असं सानिध्यात गेलो, काय सांगितलं धर्मोपदेश वगैरे काय नाही. आणि त्यांना नेमकं ते काहीतरी वयोवृद्ध होते आणि घरामध्ये ते पडले आणि डोक्याला काय मार लागला होता, ॲडमिट होते. मामा ऐकताय ना? तर ते मार लागला डोक्याला म्हटल्यावर बेहोश झाले होते असं काहीतरी. आणि मग ते ॲडमिट होते आणि सांगितलं डॉक्टरांनी की चान्सेस फार कमी आहेत. आणि मग ते घरातले सगळेच असे होते की जे फार धर्माशी अटॅच्ड आहेत, असं नाही फक्त मंदिरात जाणे एवढं धर्म, काय तर 4 शब्द ऐकणे वाचणे एवढं धर्म माहिती होता. तर त्यांच्यातली एक मुलगी नेमकं माताजींच्या संयोगात आली होती थोड्या दिवसापूर्वी. तर तिने मला फोन केला आणि विचारलं की मला काय सांगायचं, मला माहीत नाही त्यांना, शेवटचा समय चाललाय असा, तर मी काय सांगू मला सांगा तुम्ही. म्हणजे असे सांगायचे भाव जरी झाले ते तरी सुद्धा किती चांगलं आहे असं मला म्हणायचं आहे. आणि मग ते विचारल्यावर त्यांच्या ते ICUमध्ये होते ॲक्च्युली, तिथं जायला कोणी तयार नव्हतं, पाठवायला तयार नव्हते, पण ती डॉक्टर आहे स्वतः, त्यामुळं ती परमिशन काढून आत गेली आणि त्यांना ते बेहोश होते, कोमात गेल्यासारखं असं काय म्हणा किंवा काय मला माहीत नाही, पण त्यांची रिॲक्शन काय नव्हती शरीराची. आणि मग त्यांना तिने फोन धरून ऐकवलं सगळं, त्यांना क्षमावली करवली, सगळी घरातल्यांची केली, शरीरातल्या जीवांची केली आणि संबोधन केलं थोडंफार त्यांना की वैराग्याचे भाव करा, आपल्याला हे सगळं परिग्रह, हा संसार हा आपला नाही आहे. मग असं हे सगळ्याचे भाव करा आणि नियम सल्लेखना घ्या 12 वर्षाची, जर काय झालं तर मला 12 वर्षाची सल्लेखना असं घ्या म्हणून मी सांगितलं बरं का. तर ती जी मुलगी होती ना ती म्हणली त्यांच्याकडे 12 वर्ष नाही आहेत, आत्ता जस्ट थोडंच काळ, तू 12 वर्षाची का द्यायला लागली म्हणले मला. म्हटलं ते एक आपण साधनेसाठी देतोय ना. आणि मग त्यांना दिलं तर ती जेव्हा हे कानाजवळ ठेवली ना त्यावेळेस त्यांनी त्यांचे हातपाय हलवले आणि थोडी रिॲक्शन दाखवली काहीतरी. म्हणजे मला म्हणायचं आहे थोडंसं संस्कार जर हे झाले तर चेतना असती जागृत, ग्रहण करत असती. आणि मग ते त्यांना सगळं त्यांनी ग्रहण केलं, त्यांच्या परीने काय सांगितलं आणि त्यांना हॉस्पिटलमधनं काढून घरी नेलं आणि त्यांना चांगल्या वातावरणामध्ये त्यांचा अंत झाला. म्हणजे मला म्हणायचं आयुष्यभर जरी नाही मिळालं तरी पण शेवट साधला तरी असं आपले भाव ठेवायला पाहिजेत. आपल्याला आयुष्यभर साधायला यायला पाहिजे. ज्याला अशक्य आहे त्याच्यासाठी सांगितलं ॲटलिस्ट शेवटी तरी तुम्ही असे सगळे सोडण्याचे भाव होत नसतात. शेवटी कसं होणार हो, करू की शेवटी काय त्याच्यात, असं म्हणणाऱ्याला शेवटी पण होत नाही. तुम्ही म्हणणार मामी आज मला घ्यायची आहे तर शेवटी होईल म्हणा बघू.
कधी घ्यायची? काय कधी घ्यायची दीक्षा? इतकी तीव्र भावना करायला पाहिजे की मला आज घ्यायची आहे. काय म्हणायचं? थांब, पोरं लहान आहेत, कोण बघणार त्यांच्याकडं, असं एक जण म्हणलं मला. मी त्यांना म्हणलं ना जेव्हा अम्मांकडे आल्यावर, म्हटलं किती चांगले भाव होते आपले, स्वाध्याय ध्यानामध्ये किती चांगली रुची होती. लग्न झालं हे पाप, काय म्हणायचं, दोष आपला, तर त्याच्यामध्ये रमू नकोस आता. म्हटलं जेवढं तुला शक्य आहे तेवढं संसारामध्ये न अडकता हे परिणाम कर, असं मी तिला सांगितलं. दीक्षेचे भाव होतात का तुला? असं म्हटल्यावर कोपच झाला तिला. ती म्हणली मुलगी लहान आहे तिची आणि मम्मी तिला सोडून कुठं जाऊ म्हणली. म्हणजे म्हणायचंय की असं एकदा परिग्रहात अडकलेला जीव उद्धार करू शकत नाही. म्हणून ज्ञानातून सोडा पहिल्यांदा, हे सांगायचंय. म्हणून अंतरंग 14 प्रकारचा परिग्रह आणि बहिरंग 10 प्रकारचा परिग्रह. जरी बाहेर 10 प्रकारचा नाही आहे, समजा काय म्हणायचं, तुमच्या वडिलांकडे तुमची प्रॉपर्टी सगळी त्यांच्या नावावर आहे, अजून तुमच्याकडे काय नसेल, काय परम ना, परम कोणाच्या नावावर आहे सांग? घर पप्पाच्या नावावर. माझ्याकडे काय आहे? कायच नाही आहे. मग मी निष्परिग्रही आहे की नाही? होय म्हणते. मग दीक्षा घेणं सोपं आहे का अवघड आहे तुला? सोपं आहे. चल आत्ता जाऊ अम्मांकडं. शुभस्य शीघ्रम. म्हणजे आपल्या जरी नावावर नाही आहे तरी सुद्धा सगळं आपण धरून ठेवलंय ना. काय भावना आहे सांग? त्यांच्यानंतर मलाच मिळणार आहे. कोण आहे? नाही, भाऊ आहे की मोठा, अर्धी तर मिळणार असं म्हणायचं का? म्हणजे जरी आत्ता नाही आहे जवळ तरी सुद्धा जी भावना चालू आहे ना, मिळणारच आहेच, तर ही सुद्धा परिग्रहच झाला. म्हणून मागच्या वेळी सांगितलं होतं ना, ते सेठजी आले आणि बसले सेठ प्रवचनाला, तर तुमच्याजवळ घर आहे का तुमचं सांगा भैया? मग घराचा परिग्रह आहे का? भाभी नाही म्हणतात ना. सगळं सोडून आलं का काय? निर्ममत्व, निश्चय निश्चय निश्चय. म्हणजे जरी तुम्ही आता घर आणलं नाहीये तरी सुद्धा घर तुमच्या बरोबर आहे, कारण जाणार तिथंच आहे तुम्ही, नाही म्हणा. म्हणजे बरोबर आणलंय ना. कुठलं कुठलं घर आहे सांग? सोलापूरचं का, भिलईचं का, परळीचं, आता कुठलं कुठलं. म्हणजे तिथलं सगळं परिग्रह घेऊन बसलोय, तर आपण घर सोडलेले नाहीच आहेत, अजून घरातच आहे. मग ते सेठजी बसले होते प्रवचनाला, तर ते त्यांच्याजवळ जरी काही नसलं तरी सुद्धा परिग्रही होते. नंतर काय सांगितलं होतं? उपदेश ऐकला आणि वैराग्य झालं. मुनींनी उपदेश सांगितला, वैराग्य झालं आणि तिथंच दीक्षा घेतली. सांगा परिग्रही का निष्परिग्रही? घर तर मगाशी पण नव्हतं, आत्ता पण नव्हतं. मग मगाशी तुम्ही परिग्रही म्हणता, आत्ता निष्परिग्रही म्हणता. स्वरूप भैया सोडलं नव्हतं, आता तर कुठं धरलंय? मग तेव्हा पण धरलं नव्हतं. घरी परत जाणार नाही. पॉइंट. हा, ममत्व जे होतं ना, जिथं ममत्व आहे तिथं परिग्रह आहे. मग ते भलेही दुसऱ्याचं घर असेल ना ज्ञानात तुमच्या, तरी सुद्धा परिग्रही आहे तुम्ही. दुसऱ्याचं घर बघितलं, इथे येतात सगळे लोक कोणाचं घर बघायला, आणि ते छान म्हणतात, असं असावं म्हणतात, म्हणजे समजून घ्या फुकट परिग्रह केला आणि फुकट त्या पापाचा बंद केला. त्यांनी जे काही बांधना केलं असेल ना दोष, सगळा दोष तुमच्यावर पण. त्यामुळे त्यांचे लई दोष कमी झाले असतील, निर्दोष झाले असतील. ते इतकं चांगलं घर बांधले म्हणले की संपलं त्यांचं, लाख माळा सगळ्याला वाटून द्यायच्या. असं आपण कळत न कळत कसं त्या परिग्रहाचा मोह करतो. मग अशी सगळी भावना मुनिराजांना का होत नाही? किती घरात फिरतात सांगा मुनी? किती गावात फिरतात, किती राष्ट्रात फिरतात, किती ठिकाणी फिरतात, पण किती परिग्रह आहे त्यांच्याजवळ? परम. बघितलंय ना मुनिराजांना कधी? मग मुनी तुमच्या घरी आल्यावर ते कसे असतात सांग? आणि तुम्ही कसं असता सांग? असे अलिप्त, कुठं पाहण्याचे भाव नाहीत, हे माझं नाही आहे, ही दृष्टी आहे ना त्यांची. जसं तू आता इथं आला, समज कोणाच्या घरी गेलास, तर तिथं तुझे भाव कसे? हे कुठं माझं आहे. मग तसं घरी गेल्यावर का नाही वाटत आपल्याला हे माझं कुठं आहे? कारण तुमचा संयोग किती हो त्या घराशी, किती वेळ, किती दिवस जगायचंय? संयम आयुकर्म लगेच सुद्धा शास्त्रातच. मामा किती दिवस जगायचंय? मामा किती दिवस जगायचंय? भरपूर द्या म्हणा की. म्हणजे जेवढे दिवस जगणार तेवढे दिवस त्याला माझं म्हणतोय. बस संपल्यावर आयुष्यभर कोणाचं? ज्याला मी माझं म्हणलंय आजपर्यंत ते माझं राहिलं का? म्हणजे ते
सुटणारच आहे. मग ते सुटणार का सोडणार हे तुमच्यावर अवलंबून आहे. म्हणून त्यांनी सांगितलं ना ह्याच्यामध्ये पण समाधी मरण भाषामध्ये की हे शरीर तुम्हाला सोडायचं का तुम्ही शरीराला सोडायचं. शरीर परिग्रह आहे का, कुठे सांगायचं. कुठं हुडका लागला काय तिथं. अंतरंग आहे का बहिरंग आहे का शरीर. म्हणजे त्याच्याविषयी भाव आहेत ना जे ते परिग्रह आहे. त्यामुळं बाहेरून येऊन जोडलेले हे सगळे बहिरंग परिग्रह आहेत जे तुमच्यापासून सर्वथा भिन्न आहेत. पण जे अभिन्न दिसतंय आता एक क्षेत्रावगा आहे त्याला पण माझं म्हणू नका, ते परद्रव्य आहे. जिथं त्याला माझं म्हणणार तिथं ते परिग्रह झालं. मी काय सांगत होते. नाही रे नाही आता काय सांगत मी. हा हे शरीराचं काय सांगत होते. शरीर तुम्हाला सोडायचं का तुम्ही शरीराला सोडणार. कसं परम. आत्ता तर जगणं सुरू झालंय म्हणा, अजून लाईफ बघायची आहे मला आणि काल वगैरे मोरायचं म्हणालंय. मामा शरीराला तुम्ही सोडणार का शरीराने तुम्हाला सोडायचं. बेस्ट. ह्याला म्हणायचं समाधी मरण. म्हणजे जिथं आपण ज्ञानातून सुटलं ना तिथं परिग्रह नाही राहिला. मग मुनींना किती विचार असतात. हे शरीर आहे कसं टिकणार, इतकं रोग झालाय, त्रास होतोय, कसं त्यातून मी बाहेर पडणार. कुठं काय चिंता, शरीर पर आहे. त्यात छान आहे एक श्लोक घे बघू ते. किंवा ह्याच्यात पण सोड त्या ह्याच्यात पण सांगितलं अपूर्व अवसरमध्ये पण कसं आहे हो. एकाकी विचरूंगा जब स्मशान में, गिरि पर होगा वाघ सिंह संयोग जब, अडोल आसन और न मन में क्षोभ हो, जानू पाया परम मित्र संयोग जब. कोण परम मित्र. परम तुझं नाव नाही घेतलं तिथं. परम मित्र म्हणजे एकदम बेस्ट फ्रेंड कोण आहे सांग. सिंह रे भैया. ते सिंह आणि वाघाला बघून म्हणतायत मुनी की हा परम मित्र भेटला मला. असं कधी होणार सांग. का म्हणलं असं. त्यात सांगितलंय ना काय की अडोल आसन और न मन में क्षोभ हो, जानू पाया परम मित्र संयोग जब. असं का म्हणलं तर हे शरीर मला माझ्या साधनेत, माझ्या मोक्षात, माझ्या सुखात बाधक आहे. या शरीरातून बाहेर पडतोय, दुसऱ्या शरीरात जातोय. मग हे शरीर सगळीकडे बाधक आहे तुम्हाला मोक्षाला जाण्यासाठी. मग ही बाधा कशी दूर होणार. ती दूर करायसाठी तो भेटलाय. कोण मग. संकटातनं सोडवणारा कोण असतो. मग कोण भैया. म्हणून त्याला म्हणलं शत्रूचा शत्रू तो मित्र. म्हणून म्हणलं तो परम मित्र आहे अशी भावना असते. कोणाची 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 मामा. सिंह भेटला तर काय म्हणणार. कुठून भेटला. नमोकार मंत्र म्हणणार. म्हणजे तिथं म्हणायचं की ह्याला संपवायला माझी शक्ती नाही आहे पण त्याची शक्ती आहे आणि ते हे संपवून मला ह्याच्यातून सोडवणार आहे तर तो माझा मित्र आहे. म्हणून सांगतायत की त्या ह्यांच्या बाबतीत पण झालं होतं ना. कोणाच्या टोडरमलजींच्या बाबतीत का. नाही समोरून सिंह आला, त्यांनी घोड्यावरून चालले होते. कोणाच्या बाबतीत ते होते एक पंडितजी जे अजैन होते आणि त्यांना जिनधर्माची खूप महिमा होती आणि मग त्यांनी त्यांच्या मुलावर पण ते संस्कार केले होते परम की जिनधर्म इतका श्रेष्ठ आहे, तू नित्य नमोकार मंत्राचं स्मरण कर आणि या धर्माची आराधना कर, तुला कुठलंही संकट येणार नाही. आणि मुलाची वडिलांप्रमाणे स्वरूपया भक्ती तशी होती जिनधर्मावर. त्यामुळं तो पण तसं सारखं आपलं आराधना करायचं, भक्ती करायचं ह्याच्यामध्ये होता. आणि एक दिवस परगावी जाण्यासाठी घोड्यावरून जात असताना जंगलाचा रस्ता लागला आणि तो रस्ता इतका अरुंद होता की फक्त एक घोडाच तिथून जाऊ शकत होता. बाकी दोन्हीकडे झाडी होती
आणि त्या कंडिशनमध्ये समोरून सिंह आला, सांग कुठं जाणार? म्हणजे काय म्हणायचं, ओव्हरटेक करायला जागाच नव्हती तिथं, न त्याला ना हे ना, आणि मागं जायला पण आता चान्स नव्हता. मग काय करायचं आता? नमोकार मंत्र म्हणायला लागले ते. त्यांनी आपले डोळे झाकले आणि विचार केला की जे होणार आहे त्याला मी टाळू शकत नाही, आणि त्यांनी आपलं नमोकार मंत्राचं स्मरण केलं तर तो सिंह जागा नसताना पण निघून गेला बरं का बाजूनी. म्हणजे म्हणायचंय की त्यांना काय करू शकला नाही. तो घोडा घाबरला पण मनुष्य नाही घाबरला तिथं. म्हणजे म्हणायचंय की संकट असं तुम्हाला सांगून येत नाही, कधीही येते, फक्त तुमची तयारी कशी आहे त्याच्यानुसार ते निरसन होऊन जातं. म्हणून सांगतायत काय, फोन आलं संकट आहे का नाही भैया, काय असं असतं वय? मग मंदिरात आल्यावर फोन त्याग असतो आपल्याला, दोष झाला आपल्याकडून. बरं, ह्याच्यातलं एक तेवढं सांगते. समाधी मरण भाषा आहे ना, सगळ्याच मुनींचे वगैरे कथा घेतल्या, त्याच्यामध्ये त्यांनी कसं स्थिरता ठेवली हे दाखवलंय चांगलं. पान नंबर 294 आहे, घ्या की पुस्तक, इकडं आहे की. बावीसावं कडवं आहे. म्हणजे मुनींना जेव्हा मरण येतं त्यावेळेस ते कशी भावना करतात आणि कशी आपण करायला पाहिजे हे त्याच्यातून संबोधन आहे. काय सांगितलं, मिळालं? बिन समता तन नंत धरे में तीन में ये दुख पायो, शस्त्र घात ते नंत बार मर नाना योनि भ्रमायो, बारनंत ही अग्निमाही जर मुओ सुमती न लायो, सिंह व्याघ्र ही नंत बार मुझ नाना दुख दिखायो. पुढचं पण म्हणा. बिन समाधिये दुख लहे में अबहुत समता आई, मृत्यु राज को भय नहीं मानो, देवे तन सुखदाई, याते जब लग मृत्यु न आवे, तब लग जप तप कीजे, जप तप बिन इस जग के माही, कोई कभी ना सीजे. ट्रांसलेट. बिन समता तन नंत धरे में, न करता समता माया अंतरंगामध्ये कधी आली नाही असे अनंत शरीराला मी धारण करून सोडले. त्यामध्ये मी काय काय दुःख नाही मिळवलं, तर ते दुःख सांगतायत तुम्हाला काय काय मिळालं ते. कोणाला? त्यांना नाही, तुम्हाला पण, मलाच. मी जिथं जन्ममरण केले तर तिथं कशा प्रकाराने मेलोय मी. शस्त्रघात ते अनंत बार मर. कधी काय झालं तुमचं, आता अभक्ष खाणारे असतात ते, कोंबडी झाला, बकरी झाला, शस्त्रघात ते अनंत बार मरे. किंवा आता असं काय, राजा झाला तर दुसऱ्या राजाकडनं शस्त्रघाताने मेला, मुनी झाले दुसऱ्याकडून कुठल्या वैऱ्याकडून शस्त्रघाताने मेला. असं किती वेळा झालं. बिन समता, समता न ठेवता अनंत वेळा मी मरण केलं. पुढं अशा रीतीने नाना योनीमध्ये मी भ्रमण केलं. पुढं म्हणजे अग्नीमध्ये पडून जळलो आणि मेलो. किती वेळा? एकदा नाही. म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारचं मरण सांगतायत. मग तुम्ही या शरीराला मी म्हणून धरलंय ना, तर त्याचं मरण किती वेळा आणि कसं कसं झालं तरी सुद्धा मला शहाणपण आलं नाही हे सांगायचंय. काय ते नष्ट होतंय, निघून जाते, ते माझं नाही, ही बुद्धीच आजपर्यंत नाही उत्पन्न झाली.
म्हणून तिथं अग्नीमध्ये सुद्धा मी अनंत वेळा पडलो आणि मेलो पण सुमती जागृत झाली नाही. पुढं सांगत कोण कोण आहे ते? अही म्हणजे कोण? साप. अही म्हणजे साप म्हणा, नाग म्हणा. मेलोय का नाही त्यांच्याकडून किती वेळा? साप बघितलाय ना? परम साप बघितलाय का? कुठं? हा मजा होते. चला, अनंत वेळा मी सिंह, वाघ किंवा साप यांच्याद्वारे मेलो आणि अनंत दुःख प्राप्त केलं. बिन समाधीये दुःख लहे मै अबौर समताई. आता मला हे सगळं समजतंय, तर आता मला समता धारण करायला पाहिजे. ती समता पोरगी नाही. कोण आहे? समता म्हणजे या शरीरापासून भेदविज्ञान व्हायचंय की हे चांगलं आहे, माझं आहे, निरोगी आहे, असायला पाहिजे. हे सगळे भाव नकोत आता. म्हणून सांगतायत की समाधी न धारण करता हे असं अनंत वेळा मी दुःख सहन केलं. आता माझ्या अंतरंगामध्ये समता आली आहे. पुढं कोण कोणाला सांगताय? मृत्यूराज को भय नाही मानो. मरणाचं भय करू नका. कोण कोणाला सांगायचं? मामी मामांना सांगायचं, मामा मामींना सांगायचं. मामा मरणाचं भय करू नको असं बायकोला सांगायचं असतं तुम्ही. आणि मी तुम्हाला सांगायचं. म्हणजे सांगतायत की मला स्वतःला संबोधन करायचंय की आता मरणाचं भय मला कधीच नको, कारण मला मरण येत नाही आहे, शरीराला येत आहे मरण. मग हीच भावना करून तर काय म्हटलं ते, कशाय सल्लेखना आणि काय सल्लेखना घेतल्यावरच मुनी दीक्षा होत असते. मग काय सल्लेखना म्हणजे ज्या दिवशी घेतली ना दीक्षा त्या दिवशी शरीर मेलं त्यांच्या ज्ञानातनं, काय तर होऊ द्यायला, मग अशी त्यांची बुद्धी आहे. म्हणून तिथंच त्यांचं सांगितलं भय संपलं मरणाचं. असं मृत्यूराज को भय नाही माने, तर तुला असं सुखदायी शरीर मिळेल सहज. याते जबलग मृत्यू न आवे. काय करायला पाहिजे तोपर्यंत? जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत मी तुला सांगणार आहे, तुम्ही मला सांगू नका. म्हणून तुम्हाला जोपर्यंत मृत्यू येत नाही तोपर्यंत जप तप करा. जप तप म्हणजे माळ घेऊन बसायची नाही आहे, तर काय ते शब्द उच्चारण करत बसायची नाही आहेत, तर उपयोग लावायचा हे सांगायचं आहे. एक तर भगवंतांशी जोडा किंवा स्वतःशी जोडा. जप तप बिन इस जग के माही कोई कभी ना सीजे. कितीही प्रयत्न करा या जगामध्ये तुम्ही याच्याशिवाय तरू शकत नाही. म्हणून सांगतायत समतेने जर आपण सगळं करा, धर्माचरण, निष्परिग्रहतेचं भावना करा, सगळ्या मुनी दीक्षेचं परिणाम करा. म्हणून मोबाईल हातात घ्यायचं नाही. तर ते तुम्हाला नियमाने पुन्हा दुःखातच नेणार आहे. म्हणून सांगतायत पहिल्यांदा स्वभावाला जाणा, तर त्या भेदविज्ञानाच्या द्वारे सगळं आपण जिंकू शकतो. म्हणून निष्परिग्रहतेचं सतत भावभासन करणं आवश्यक आहे. ओम. जाणा. संतोष भैया सांगा. परमाणु मात्र